भाई हो, आता तुम्ही आबा उर्फ काशीनाथ शेडगावकर जे 1963 साला पेडण्याचे आमदार आणि मुर्जेतलो पहिलो आमदाराचो मान तेका मेळलो हो. तुम्ही पुतळो करपाक कशी तुमकां संकल्पना आणि कोणी तुमकां आयडिया दिली हो पुतळो करपा खातीर? ही जेन्ना पुतळो आतां कळ्ळो की हो आमचो पयलो आमदार, तेन्ना ही खबर आमच्या जितबाईच्या कानार पडली. तेव्हा थंयसून जितबाईन आमचो आमदार MLA मांद्रे तेणें म्हाका कॉन्टॅक्ट केलो की असो असो जो आमच्या मांद्र्यान पयली आमदार जावन गेलो, तेचो खंय तरी आमकां एक स्टॅच्यू करपाक जाय अशें तेचे वरसून आमकां कळ्ळें. आता एखादो जर स्टॅच्यू करतले न्हू, तुमकां कशें आयडिया मेळटा हो? आता स्टॅच्यू करपाक कोणा कडल्यान आनी गायडन्स घेतल्यात काय कशें कितें? कशें जालें की खंय तरी तेचे खूब पयलीं म्हणटकूच आमकां फोटोजूय कमी मेळ्ळे रेफरन्सा. तरी सुद्दां खंय तरी एक जुने फोटो एक 2-3 आमकां मेळ्ळे तेचे, जे म्हाका सुद्दां खबर नासली की हे आमदारा बद्दल, आमच्या जो मोर्जेतलो आमचो आमदार. पूण 2-3 आमकां खंय तरी जुने फोटो मेळ्ळे तेचे. आनी ते तिनूय फोटोवांचेर आमी तेचे रेफरन्स घेवन आमी ही तेचो तयार केली. असो आमदाराचो हो पयलोच तुम्ही पुतळो बनयता काय ह्या पयलीं खंयच्या आमदाराचो तयार केल्लो? ना, आमदाराचो म्हटल्यार तर आमकां हो पयलोच आसा, म्हणजे हेच्या पयलीं खंयचो आमी तशी हे करूंक नासा. आता आम्ही तुमच्याकडे पळयता वेगवेगळे पुतळे आसात. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हे केल्यात, स्टॅच्यू केल्या मोठ्या प्रमाणात. सगळीकडे गोंयभर तुमचे हे स्टॅच्यू पावल्ले आसा. हालींच तुम्ही विदेशात वचून आयले. आताच दिल्ली वचून एक 15 दीस तुम्ही थंयच्या कलाकारांक ट्रेनिंग दिवन आयले. कितें सांगूंक सोदता ह्या कले विशयी? अशें आसता की कलेन रावप हे खरें गरजेचें आसता. की खंयचीय कला आसो ते हितून आपूण रावंक जाय. की संदी आसतात हे फुडें आपुणूच मेळटा सगळे. जो पर्यंत काम करिना, तो पर्यंत आमचो परफॉर्मन्स दाखयना, तो पर्यंत खंयचेच संदी मेळना. आता कशें आसा की आमी 12 म्हयने मातयेनूच आसा, म्हणजे खंयचे ना खंयचे काम चालूच आसा. आनी अशे मोठे मोठे सुद्दां स्टॅच्यू आमी परवरी जावं पणजेन जावं खूब थंय बसयले. म्हणजे काम हे चालू आसा आनी हे संदी आमकां मेळत रावता. आनी आमच्या डिपार्टमेंटाकूय खबर आसा, जे हँडीक्राफ्ट टेक्सटायल कॉयर आनी कॉर्पोरेशन आमचे हँडीक्राफ्ट, तांकांय खबर आसा की आमचें काम कितें आसा. आनी ते सुद्दां आमकां फुडें संदी दितात खूब थंय, म्हणजे मोठ्या प्लॅटफॉर्मार वचपाक. आता आम्ही पळयता तुम्ही जे स्टॅच्यू तयार करतात, वेगवेगळे स्टॅच्यू, आणि आता भुरगे तुमच्याकडे आम्ही पळयता तुमची जेन्ना गणपतीची चित्रशाळा सुरू जाता तेन्ना वेगवेगळ्या स्कुलांतले कॉलेजींतले भुरगे तुमच्याकडे शिकूंक येता. ज्या पद्दतीन आज्या कडल्यान तुमच्या बाबान कला घेतली, बाबा कडल्यान तुम्ही ती कला घेतली, आणि तुमच्या कडल्यान आता तुमचो पिक्यानूय कला घेता. कितें सांगूंक सोदता? कशें आसा की ही आमच्या घरांसूनच ही कला सुरू जाल्ली आसा. आनी जेन्ना आमी ल्हान आसले तेन्ना आमी कला घेतली. आनी म्हाका अशें दिसता की आतां सुद्दां आमी गणपती घडयता, आतां सुद्दां हे स्टॅच्यूंची कामां चालू आसता. खंय तरी म्हाजें एकच उद्देश आसता की आतांच्या भुरग्यांक ही शिकोवंक जाय आनी तेंच्यांनी हे शिक्षण घेवपाक जाय, जेणे करून ते फुडें वचून खंय तरी एक आपूण सुद्दां एक बरे कलाकार जातले, जावं एक खंय तरी नांव करतले. म्हणून म्हाजे जाता तितले भुरग्यांकूच गायडन्स आसता. अशेंच कॉलेज जावं स्कूलचे भुरगे सुद्दां येतात, तांकां सुद्दां गायडन्स करता की कशें करपाचें, मुर्ती कशी घडोवप. आनी जर गणपतीच्या टायमार पळयत जाल्यार की सगळ्या भुरग्यांकूच ट्रेनिंग दिता आनी ते शिकता. आनी वेगवेगळ्या क्षेत्रांत कोणाक पेंटिंग करूंक आवडटा, जर कोणाक माती काम आवडटा, तशें तांकां काम दिता आनी बरें काम करता. आनी म्हाकाय दिसता की आमच्या मोर्जेंतले तर खुबशे भुरग्यांक हांवें ट्रेनिंग दिलें आनी हयसर शिकल्या. आनी ते फुडें खंय तरी आपूण स्वता सुद्दां आपली चित्रशाळा घडोवंक शकता. आतां पळोवंक गेल्यार मातयेच्या कामान काम करपी खूब जाण कमी जाले कलाकार, जे आमच्या मोर्जेन म्हटल्या उपरांत की खुबशे कलाकार जे नांव करून गेले पयलीं, जसो नवसन आरोजी आसा, जावं आमचो आजो बाबा पोकेदा, आनी खुबशे, म्हणजे तेंचे नांव आतां खंय तरी उरपाक जाय. म्हणजे लोकांनी उडास काडपाक जाय. तेंच्या फाटसून हे आतांच्या युवा भुरग्यांनी हे काम चालू धरले. म्हणजे आमचे खंय तरी मोर्जेचें नांव फुडें वचपाक जाय आनी आमच्या पेडण्याचें नांव फुडें वचपाक जाय. आबाचो म्हणजे आबा उर्फ काशीनाथ शेडगांवकर हांचो पुतळो तयार करता. हांकां तुम्ही प्रत्यक्ष केन्ना पळोवपाचो तुमकां योग आयिल्लो भुरगेपणी? ना ना ना, म्हाका दिसता तेचे तो जेन्ना 1963 त्या वर्साक आमचो आमदार आहलो, म्हणजे मांद्रेचो. आनी म्हाजो पेडण्याचो आनी म्हाजो जल्म जाला 1987. म्हणटकूच तेचे आनी खूब पयलींचे. आनी आतां जेन्ना करपाक मुर्ती म्हाका ही संदी मेळ्ळी तेव्हाच म्हाका तेची खुबशी म्हायती मेळ्ळी की
तो आमदार आसलो आणि त्याचे काम कितें आसलें आणि सगळी माहिती मेळ्ळी आणि त्याच्या उपरांत ही मूर्ती घडोवपाक घेतली. हे आता मूर्ती घडोवपाक तुमकां कितले दीस लागले? जवळजवळ एक 8 दीस वयतात जो कंटिन्यू काम करीत कंटिन्यू. आता हेका कितें करपाचें? फिनिशिंग कशा आता पद्धतीचे कशें आसा की कसली मूर्ती असता ती पहिली मातयेनच घडोवची घडोवचे पडटा. पडटा? तेन्ना मातयेन घडयता तेन्ना जाय तशें तेका काम करूंक मेळटा, कार्विंग करूंक मेळटा. आणि त्याच्या उपरांत आमी तेचो मोल्ड घालतात, जो पीओपी मोल्ड घालप तेचो वेस्ट मोल्ड म्हणटा. आणि वेस्ट मोल्ड जाल्या उपरांत आमी फायबर ग्लास कास्टिंग करता. फायबर ग्लास कास्टिंग केलेकूच तो तेचे लायफ खूब आसता त्या मुर्तीक, म्हणजे तो खंय तरी पावसान मागीर पिड्यार जायना आणि एक बरी मूर्ती फिनिश येता. ओके. आता हो तुम्ही पुतळो केन्ना बसयतले काय आयडिया आहा? आता आमी खंय तरी तेची जयंती जावप, पुण्यतिथी बघून त्याची खंय तरी बरो दीस बघून आमी ती बसोवपाची हे केलें. आता आम्ही पळयता आमदार म्हणटकणे आता आमदार आमचो जित भाई आरोलकर आसा ते विकासय करतात आणि वेगवेगळे प्रकल्पय हाडटात. आमदारांची कामां आसता विकास करपाचे किंवा वैयक्तीक तेंची कामां करप, म्हणजे सरकारी नोकरी आसूं येत किंवा आनी कसली कामां आसूं येत ते करतातूच. पूण अशे सहजासहजी आमदार केन्ना अशे पुतळे तयार बसयनात. पूण तांच्या मनान हो पुतळो बसूंक जाय कशें सुचले आसतले काय तुमकां आयडिया? एक कशें आसा की जे हांगर पयलीं जो नांव करून गेले तेंचे खंय तरी अशे पुतळे बसोवपूच जाय म्हणून तेंकां दिसलें आणि तेंच्यांनी म्हाका संदी दिली. आमी जाणा की पुतळे म्हणटकूच पयलीं नांव येता कोल्हापूर आनी बेळगांवचें येता तोंडाक. पूण हांव खरेंच आमच्या आमदाराचे तेका खूब थँक्यू म्हणटा की तेणी ही खंय तरी आमची कला वळखली, म्हणजे आमची पेडण्याची आमची मोरजेंतली कला. म्हणजे तेका दिसलें की हो उमाकांत पोके करूं शकता आणि तेणी आमकां संदी दिली. ना जाल्यार खुबशे आमी जाणा आमच्या परिसरांत खुबशे स्टॅच्यू बसयला, जावं शिवाजी महाराज आनी खुबशे आहा, खंय तरी ते भायर धांवतात. म्हणजे हांगर कोणाक आमच्या पेडण्या आमच्या गोंयच्या कलाकाराक ती संदी दिना. पूण आमच्या आमदारान खरेंच एक आमकां बरी संदी दिली की हे आमच्या पयलींचो आमदार आसा जो काशीनाथ शेडगांवकर, तेका आमी आबा म्हणून जाणा. पूण आणि आता हे तेणी दिली म्हणटा आमी ती घडोवन घेतली मूर्ती तेची. थँक्यू. नमस्कार. सध्या आम्ही आसात पोकेवाडा मुर्जी हांगासर, जी बाबा पोके हांची 150 वर्षां पयलींची ही गणपतीची चित्रशाळा म्हणून वळखली वता. आणि ज्या पद्दतीन बाबा पोके फाटल्यान तांच्या चल्यान ही चित्रशाळा चलयली, मागीर तांचे नातू आता पंटूय चलयतात. हांगासर आमी आता उमाकांत पोके हो एक नावाजलेलो फेमस असो युवा कलाकार आसा, मूर्तिकार आसा. वेगवेगळे त्यांनी स्टॅच्यू तयार केल्ले आसा आणि स्टॅच्यू ताचे गोंयभर पावलेले आसा. परदेशान वचून त्यांनी आपली कला सादर केल्ली आसा. हालींच तांणी 2 फावटी दिल्ली वचून नवीन कलाकार घडोवपाक कशे तयार करचे ते तांणी मार्गदर्शन दिल्लें आसा. सरकार कडल्यान ताका वेगवेगळे हस्तकला महामंडळा कडल्यान प्रोत्साहन मेळटा आणि भायर वचून ते आपली कला थंय पेश करता. आता आमी हांगासर पळयता एक ते स्टॅच्यू तयार करत आसा आणि हो स्टॅच्यू जावन आसा 1963 जेन्ना पेडणे मतदारसंघात मोगोचे उमेदवार आबा उर्फ काशीनाथ शेडगांवकर म्हणून निवडून आयिल्ले आणि तांचो पुतळो ते तयार करपाचे काम सध्या करत आसा. मुर्जी गांवचे आबा उर्फ काशीनाथ शेडगांवकर हे पहिले 1963 पेडणे मतदारसंघातल्यान मोगोचे आमदार जाल्ले आणि तांचो पुतळो तयार करपाचो एक ठराव मुर्जे ग्रामसभेत मांडलेलो. खूप वर्सां जाली ताका तो ठराव मांडलेलो, पण त्याच्या उपरांत कोणी दखल घेतली ना. पूण हाची खबर जे थळावे आमदार जित आरोलकर ते मोगोचे आमदार आसा आणि तांकां ती खबर मेळ्ळ्या उपरांत तांणी तातडीन आमचे जे कलाकार आसात उमाकांत पोके तांचे कडेन संपर्क साधलो आणि तो पुतळो तयार करपाक तांकां संद दिली. तेच भशेन ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तयार करतात आणि आमदार जित आरोलकर काही मागीर आता 19 फेब्रुवारीक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहा, त्या निमतान छत्रपती शिवाजी महाराजांचोय पुतळो तुवें हांगासर बसोवपाचे आसा. ते वेगवेगळे पुतळे तयार करपाचे काम आमचे उमाकांत पोके करत आसात. हांगासर आता तांणी आबा उर्फ काशीनाथ शेडगांवकर हांचो पुतळो तयार करपाचे काम जोरान सुरू केल्ले आसा आणि ताचो मुर्जेन बेगोबेग हो पुतळो तयार जातलो आणि थंय आमचो मुर्जी जंक्शन आसा विद्याप्रसारक हायस्कूल
आणि मदला वाडा हांगासर त्या जंक्शनाचेर बसोवपाची येवजण आमचे थळावे आमदार जीत आरोलकर हांणी आखलेली आसा. आणि हो पुतळो उबारल्या उपरांत मुर्जेकारांकच न्हय तर जे कोणूय येता वयता पर्यटक येतात, नागरीक येतात, तांकां ह्या पुतळ्या विशीं माहिती उपलब्ध जातली की हो पुतळो कोणाचो आसा. हो पुतळो आसा एक आमदार जो मोगो पक्षाचो आमदार म्हणून 1963 ह्या सालासून पेडणे मतदारसंघातल्यान निवडून आयिल्लो आणि एका उद्योजकाक तांणी पराभूत केल्लो आसलो. उद्योजक त्या काळात व्हडा प्रमाणात तांचे कडेन पयशे आशिल्ले, पूण हो आबा शेटगांवकर म्हणटा तो ताचे कडेन खटारी गाडी आशिल्ली, बैलांची गाडी आशिल्ली आणि बैलांच्या गाडयेचो चालक म्हणून तो वळखतालो. आणि सर्वसामान्य नागरिकांक तेन्ना भाऊसाहेब बांदोडकरान उमेदवारी दिवन आमदार केलो. हे एक हो इतिहास आयज मेरेन कोणूच पुसूंक शकना. हे तांचे कर्तृत्व जावन आसा आणि त्याच कर्तृत्वाच्या बळाचेर आमचे कलाकार म्हणात किंवा आमचे थळावे आमदार जीत भाई आरोलकर हे तांचो पुतळो तयार करून ते आता बेगोबेग बसोवपाचे आसा. हाची सगळ्यांनी नोंद घेवची. हांव निवृत्ती शिरोडकर. पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर. तुमच्या सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेळेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. नाव भरोशाचा.